श्री स्वामी समर्थ. आज आपण कमी साहित्यात पटकन होणारा सोयाबीनचा भात बनवणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये कोमट पाण्यात आपण सोयाबीन भिजत घालू. एका कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे आणि लसणाची फोडणी देऊ. फोडणी छान तडतडली की लगेचच त्यामध्ये 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या घेऊ. आता आपण एक मीडियम आकाराचा कांदा उभ्या चिरून फोडणीमध्ये परतायला टाकू. कांदा नरम झाला की लगेचच त्यामध्ये एक उभा चिरलेला टोमॅटो परतायला टाकू. आता कांदा आणि टोमॅटोमध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होतो. मीठ टाकून झाले की पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घेऊ शकता. कांदा आणि टोमॅटोला आता 5 मिनिट बारीक गॅसवरती ठेवू, म्हणजे त्याला तेल सुटेल. कांदा आणि टोमॅटोला तेल सुटले की लगेचच त्यामध्ये भिजवलेले सोयाबीन टाकू आणि सोयाबीनसुद्धा परतून घेऊ. सोयाबीन आपल्याला फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत. नंतर त्यावर कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकून झाली की त्यावरती लगेचच धुतलेले तांदूळ टाकून घेऊ. इथं मी 1 वाटी वाडा कोलम घेतलेला आहे. आता आपण तांदूळ छान मिक्स करून घेऊ. तांदूळ मिक्स झाले की आपण भातामध्ये पाणी टाकून घेऊ. पाणी आपल्याला मोजूनच घ्यायचे आहे. इथं मी 1 वाटी तांदूळाला 2 वाटी पाणी घेतले आहे. तुम्ही सुद्धा असेच प्रमाण घ्या, त्यामुळे भात छान मोकळा होईल. भात जास्त चिकट होणार नाही. पाणी टाकून झाले की आपण पुन्हा एकदा सगळा भात मिक्स करून घेऊ. भात मिक्स झाला की त्यावरती पुन्हा एकदा आपण कोथिंबीर टाकून घेऊ. सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचे आहे. भाताला उकळी यायला लागली की आपण लगेचच कुकरचं झाकण लावू देऊ आणि 3 शिट्ट्यामध्ये भात शिजू देऊ. आता आपला भात तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता आपला भात किती मोकळा छान झाला आहे. आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.